सगळ्या देवींचं दर्शन एका ठिकाणी होऊ शकतं का? तर हो. नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश. आज मी आलोय कॉलेज कॉर्नरला. इथे मी घेतलंय आपल्या सांगलीतील दुर्गा माता देवीचे दर्शन. मस्त शास्त्रीय संगीत, फुलांचे डेकोरेशन आणि देवीचे दर्शन घेऊन देवीच्या पाया पडून मी आलो गणपती पेठ. गणपती मंदिरमध्ये मस्त आकर्षक कारंजा बाप्पांचे दर्शन घेतले आणि आलो मंदिराच्या डाव्या बाजूला. इथे मी तिरुपती बालाजी, राधाकृष्ण, विठ्ठल रुक्मिणी, शंकर पार्वती, राम सीता, सरस्वती, लक्ष्मी, दुर्गा माता, गुरुदेव दत्त, मारुती आणि मग आलो सांगलीची ग्रामदैवत श्री केंगणेश्वरी देवीचे दर्शन घ्यायला. नवरात्रीच्या 9 दिवसात देवीच्या दर्शनाने मनाला एक वेगळीच शांतता मिळते. नवरात्रीच्या या पवित्र दिवसात भक्तीचा माहोल प्रत्येकाला ऊर्जा देऊन जातो. त्याबरोबरच इथे मी नवग्रहांचे दर्शन देखील घेतले. मग श्री चिंतामणेश्वर, श्री सूर्यनारायण, श्री चिंतामणेश्वरी देवी, श्री लक्ष्मीनारायण या देवांचे दर्शन घेतले. अशा पद्धतीने सगळ्या देवांचे दर्शन एका ठिकाणी म्हणजेच आपल्या सांगलीमध्ये झाले.